राज्यात महानगरपालिका निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहेत. प्रचार सभा सुरू असून आरोप प्रत्यारोपांच्या फैरी सुरू आहेत. काल वंचित बहुजन आघाडीची सोलापुरात सभा झाली. यावेळी सुजात आंबेडकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली. तसेच काँग्रेस खासदार प्रणिती शिंदे निवडणुकीनंतर भाजपासोबत जाणार असल्याचा मोठा गौप्यस्फोट केला. सोलापुरातून वंचित बहुजन आघाडीचे सुजात आंबेडकर यांनी काँग्रेस खासदार प्रणिती शिंदे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. मनपा निवडणुकीनंतर प्रणिती शिंदे भाजपमध्ये जाणार असून प्रणिती शिंदे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या डील झाल्याचा दावा सुजात आंबेडकर यांनी केला आहे. अशी प्रणितीताईंची आणि फडणवीसांची डील झालेली आहे. तर म्हणून मी आपल्या सर्वांना एवढंच म्हणतो की आपल्या समोर एका बाजूला भाजप आहे आणि दुसऱ्या बाजूला कोण आहे? भाजपच आहे. कारण प्रणितीताई कोणासाठी काम करतात? भाजपसाठी. आणि म्हणून या परिस्थितीमध्ये जर भाजपला पाडायचं असेल तर आपल्याला एकच पर्याय, तो म्हणजे वंचित बहुजन आघाडी. आणि ह्यांची नाती खूप आतमधली आहेत भाजपशी. तुम्हाला एक 2-3 महिन्यापूर्वीचं एक उदाहरण देतो. सुशील कुमार शिंदेची एक नात आहे, नाव माहिती आहे त्यांचा, श्रॉफ काहीतरी, दिया श्रॉफ. त्यांचं लग्न झालं. त्यांच्या लग्नामध्ये चीफ गेस्ट कोण होतं माहितीये का? 3 चीफ गेस्ट होते. सगळ्यात पहिले शरद पवार, दुसरे कोण? अडाणी, आणि तिसरे कोण? फडणवीस. आता तुम्ही मला सांगा की हे भाजप काँग्रेस समोर समोर नाटक करतात, ईव्हीएम वरती लढायचं, रस्त्यावरती लढायचं, पण ह्यांचे बिझनेस एक, ह्यांची लग्न एक, ह्यांची नाते गोते एक. यांची नाती गोती एक, यांचे सगळे धंदे एक. आणि प्रणितीताईंनी प्रवेश घेतला की ह्यांचा पक्ष सुद्धा एक. आणि म्हणून आपल्या सर्वांना म्हणतो की काँग्रेसच्या नादाला नका लागू. तुम्ही काँग्रेसला मत दिलं म्हणजेच भाजपला मत दिल्यासारखं होतं. हे मी अख्ख्या महाराष्ट्राच्या काँग्रेस बद्दल बोलत नाही, हे मी फक्त तुमच्या सोलापूर बद्दल बोलतोय. कारण सोलापूरची जी काँग्रेसचे अध्यक्ष आहेत, खासदार आहेत, त्या सरळ सरळ भाजपसाठी काम करतात. हे आता अख्ख्या जगाला कळून चुकलेलं आहे. पण दुसऱ्या बाजूला मित्रांनो, मला जाताना एकच गोष्ट सांगायची आपल्याला की आपण सर्वांनी बघितलं असेल, ईव्हीएमचं आंदोलन असो, गायरान जमिनीचं आंदोलन असो, भूमिहीनांचं आंदोलन असो, अडाणीच्या विरुद्ध आंदोलन असो, आपलं महाबोधी बुद्धिविहार वाचवण्याचं आंदोलन असो, किंवा सोलापूरमध्ये जी शिंदेच्या काळामध्ये मशीद पडली होती त्या मशिदीचं आंदोलन असो, एका पक्षाचे कार्यकर्ते आणि एक पक्ष आपल्या सर्वांसाठी दरवेळेस उभे राहतो, ते म्हणजे वंचित बहुजन आघाडी आणि वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते. आणि ह्या परिस्थितीमध्ये मी आपल्या सर्वांना एवढीच विनंती करतो की जी लोक आपल्या सर्वांसाठी धावून येतात, जी लोक आपल्यासाठी लढतात आणि जी लोक नेहमी आपल्यासाठी आंदोलन करत राहतात आणि आपल्या संघर्षासाठी ते स्वतः संघर्ष करतात, ह्या लोकांना निवडणुकीमध्ये निवडून द्यायची जबाबदारी कोणाची? तुमच्या सर्वांची. कारण मुद्दा सोपा आहे, ही लोक लढली तुमच्यासाठी. या लोकांनी पोलिसांचे फटके खाल्ले, जेलमध्ये गेले तुमच्यासाठी. या लोकांनी कोर्ट केसेस अंगावरती घेतल्या तुमच्यासाठी. RSSच्या विरुद्ध जर कोणी आंदोलन केलं असेल तुमच्यासाठी, तर हे वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी केलंय. आणि ह्या परिस्थितीमध्ये जेव्हा लढणारे योद्धा हे निवडणुकीसाठी उभे राहतात, तेव्हा ती समाजाची जबाबदारी राहते की कोणत्याही परिस्थितीत जो माणूस आपल्यासाठी लढतोय त्या माणसाला जिंकून द्यावं. कारण तो सत्तेत नसताना तुमच्यासाठी राबत होता, जर सत्तेत गेला तर तुमच्यासाठी तो जीवाचं रान करेल. म्हणून वंचित बहुजन आघाडीच्या 22च्या 22 उमेदवारांना निवडून देणं आणि गॅस सिलेंडरवरती बटन दाबून वंचितांचा विजय करणं ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. एवढं म्हणून मी माझे 2 शब्द थांबवतो. जय भीम, जय संविधान. बंधुप्रेम न्यूज चॅनलला लाईक, सबस्क्राईब व बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद.